शोध घेतल्यावर सगळे एका विंगच्या गच्चीवर सापडले. धूळ भरलेल्या मटेरियलमध्ये प्लॅस्टिकच्या तुकड्यांमध्ये सायरनने घरटं केलं होतं. अनुश्री जखमी पिल्लू घेऊन सायरनसमोर गेली. सायरन प्रथम घुरघुरली, पण नंतर ती पुढे आली, त्याचा वास घेतला आणि नंतर जसा एक आईचा ओळखण्याचा क्षण येतो, तिने त्याला चाटलं आणि आपल्यात सामावलं. 1 सप्ताह गेला. एके दुपारी अनुश्री दरवाजा उघडते. सायरन तोंडात काहीतरी घेऊन आलीये. ती ते जमिनीवर ठेवते. ते पिल्लू, पण ते पिल्लू हलत नव्हतं. अनुश्रीचा श्वास अडखळतो. ती उठवते. ते थंड होतं. सायरन फक्त बघत होती, काहीशा अपराधगंधाने. अनुश्रीला वाटलं जणू ती म्हणतेय, बघ, मी नाही वाचवू शकली. आईबाबा घरी नव्हते. अनुश्रीने पिल्लाला फडक्याने झाकलं आणि डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. वडील आले. त्यांनी सांगितलं, मरणावर नियंत्रण नसतं, पण आपण त्याला प्रेमाने निरोप देऊ शकतो. त्यांनी शेजारी छोटं गार्डन शोधलं. एक कोपरा मोकळा होता. त्यांनी एक छोटा खड्डा खणलं. अनुश्रीने ते पिल्लू उचललेलं होतं, हलकंसं त्याला आत ठेवलं आणि तिने नमस्कार केला. वडिलांनी थोडं मीठ टाकलं, शुद्धतेचा प्रतीक म्हणून, आणि मातीने झाकून तेथून निघून गेले. घरी आले. त्या रात्री अनुश्री गॅलरीत गप्प बसली होती. आकाशात एक टिमटिमचा तारा बघून ती पुटपुटली, तो आता चांगल्या जागी असशील. शेवटी जे गेलं त्याचं दुःख होतं, पण जे आहे त्याचं मोलही तितकंच मोठं होतं.